हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आहे वटपौर्णिमा आणि आजची पूजा पण खूप महत्त्वाची आहे, कारण सगळ्या स्त्रियांचा जो सण आहे हा किंवा व्रत आहे, तर हे आज शृंगार करायचा आहे. प्रत्येक स्त्री शृंगार करते आणि आपल्या पतीचं आयुष्य दीर्घायुष्य होऊ दे म्हणून. आणि हे व्रत सर्वजण करतात, नववधू स्त्रिया आणि जे सुहागण आहेत त्या. तर आजची पूजा म्हणजे आज कथा पण करायची, सत्यनारायणची पूजा पण मांडायची आहे. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर इथे मी पूजा वगैरे सगळे मांडायची आहे. तर इथे फुलं वगैरे तोडून घेतले मी आणि इथे पूजा पण झालेली आहे. आणि आता कथा सत्यनारायणची पूजा जी आहे ती करायची आहे आपल्याला. गणपतीची पूजा करून घेतलेली आहे मी आणि आता आपल्याला इथे कलश मांडलेला आहे. कलशावरती आंब्याचे किंवा विड्याची पानं ठेवायची आहे, जे आपल्याजवळ असेल ते. दर महिन्याला आपण पूजा करत असतो. तर इथे रांगोळी वगैरे मी काढून घेतलेली आहे. अष्टदळमध्ये आपल्याला कृष्णाला ठेवायचं आहे. तिथे तांदूळ घेतलेले आहे मी. तिथे आपल्याला आता हळदी कुंकू वाहायचे आहे. तर घरातली पूजा पूर्ण जी आपली देवपूजा आहे ती झालेली आहे. आणि आता फोटो सत्यनारायणाचा, तर साधी सिंपल पूजा करत असते मी. तुम्ही दरवेळेस बघत असाल जे ब्लॉग बघतात ते. आता इथे हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे. तर तुळशीपत्र पण महत्त्वाचं आहे. आणि इथे जो श्रीकृष्ण म्हणू शकता किंवा बाळकृष्ण म्हणू शकता, तर इथे मी थोडंसं आपल्या कृष्णाला जे आवडते तुळशीपत्र ते मी इथं तोडलेले आहेत आणि इथे त्याने सजवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आहे वटपौर्णिमा. तर हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. सवाशिणींचं व्रत आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण हे व्रत करत असतो. तर आज पौर्णिमा पण आहे. तर सावित्रीने सत्यवानासाठी केलेलं जे व्रत आहे, यमापासून त्यांना वापस आणलेलं आहे. तर खूप कहाणी आहे, खूप मोठी कहाणी आहे. आता ही आपल्याला कहाणी आपण कोणी सांगते, कोणी वाचते. तर इथं मी सत्यनारायणची पूजा आहे. तर प्रसाद खूप महत्त्वाचा आहे. तर प्रसाद केलेला आहे आणि आता इथे पोथी वाचून घेते मी आता. तर पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि इथे आता आपली जी वडाची पूजा आहे त्याच्यासाठी साहित्य लागणारं, तर इथे मी फुलवात घेतलेली आहे. आणि प्रसाद साखर वगैरे जे आपण घेतो ते उपवासाचा, शेंगदाणे पण घेऊ शकता तुम्ही. आणि आंबे. तर इथे विड्याचं पान घेतलेलं आहे, त्यावरती आपल्याला सुपारी, हळकुंड वगैरे ठेवायचं आहे. आणि इथं ओटीचं सामानही घेतलेलं आहे. धागा, मेन धागा जो आहे तो. आणि आता इथे आपल्याला आंबे वगैरे घेतलेले आहेत. आणि आता बघू शकता तुम्ही हळदी कुंकू, अगरबत्ती, फुलवात वगैरे सगळं घ्यायचं आपल्याला. रांगोळी वगैरे तर माझी तयारी पण झालेली आहे. तर आजचं महत्त्व आहे काठापदराची साडी, खूप महत्त्वाचं आहे. आणि आज स्त्रिया ज्या आहेत त्या नटून थटून आपल्या वडाची किंवा महादेवाची पूजा पण करतात. तर इथे आता निघायचं आहे वडाची पूजा करायसाठी. आणि शृंगार म्हटलं म्हणजे जसं आहे तसं मेहंदी पण लावलेली आहे मी. आणि आता ताट घेऊन निघायचं आहे पूजेसाठी. तर आजचं हे लूक आहे. हिरवा रंग आहे. हिरवा रंग म्हणजे मोरपंखी कलर आहे. कोरी साडी आहे, तर मग आज कोरी साडीचंच महत्त्व आहे. तर तेच केलेलं आहे. आणि आता इथे देवपूजा पण झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि वडाची पूजा पण झालेली आहे. तर व्हिडिओ काढला पण. अशा प्रकारे वडाची पूजा करतात. तो व्हिडिओ काढलाच नाही गेला, तर बंद होऊन गेलं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.